नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणा आणि त्याचा अन्वयार्थ या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या महाराष्ट्राच्या सचिव रागिणी चंद्रात्रे आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात तुमचं मनापासून स्वागत. पण आज आपण बघतोय की देशभरातल्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी नारी शक्ती वंदन विधेयक हे एक खूप मोठं पाऊल आहे. यामुळे महिलांची लोकसभेतली तसंच विधानसभेतली संख्या वाढणार आहे. महिलांचा राजकीय सहभाग वाढल्यानं विकसित भारताचं स्वप्न साकारण्यामध्ये कशा पद्धतीने मदत होईल असं तुम्हाला वाटतं? प्रथम मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. आम्ही ही जे बिल आहे भारतीय नारी शक्ती वंदन अधिनियम 2026 याचं मला असं वाटतं की भारतीय स्त्री शक्तीबरोबरच भारतातल्या सगळ्याच महिला अतिशय आनंदाने ह्याचं स्वागत करतील असा मला अगदी मनापासून विश्वास वाटतो. त्याचं कारण असं की आपल्या देशामध्ये महिलांची संख्या जवळजवळ अर्धी आणि सत्तेमध्ये महिलांचं प्रमाण फक्त 14%. अर्ध्या अधिक असलेल्या ह्या लोकसंख्येला निर्णय प्रक्रियेपासून सत्तास्थानापासून असं दूर राहणं कदाचित ठेवणं हे मला वाटतं फारसं योग्य ठरणार नाही. आणि हा जो निर्णय आता होऊ घातलेला आहे त्या विषयाच्या बाबतीत मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्त्व आहे संविधानामध्ये त्यांनी सांगितलेलं त्या अनुषंगाने सर्वांना समान संधी, समान न्याय, समान कायदा हे तत्त्व पाळत असतानाच महिलांना अशा प्रकारची संधी मिळण्यानं एक अतिशय ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा प्रकारचं परिवर्तन घडून येणार आहे. आणि या देशातल्या महिला ज्या गेल्या 50 वर्षात स्वतःला अधिकाधिक सक्षम बनवत आहेत त्यांना एक मोठी संधी प्राप्त होणार आहे आणि त्या संधीचं त्या सोनं करतील याचा विश्वास मला फार मनापासून वाटतो. अगदी अगदी. पण नारी शक्ती वंदन अधिनियम हा केवळ एक कायदा नसून तर भारतीय लोकशाहीमधला एक ऐतिहासिक टप्पा असं आपण ह्याला म्हणू शकतो. तर असं पंतप्रधान म्हणाले ते यात नेमके कुठले प्रश्न सोडवण्यामध्ये मदत होईल असं तुम्हाला वाटतं? महिलांचा सहभाग यामध्ये हा खरंच ऐतिहासिक टप्पा आहे. कारण आजवर महिलांचं राजकारणातलं आरक्षण हा एक खूप प्रलंबित राहिलेला मुद्दा आहे. कारण त्याला अनेक असतील पण ह्या अशा प्रकारच्या आरक्षणाची वाट ही महिला नक्कीच बघत आहेत. आणि मग या ज्या सगळ्या महिला आहेत गेल्या 50 वर्षाचा आलेख पाहिला तर महिलांनी शिक्षणामध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रशासनाच्या पदामध्ये जागा मिळवलेल्या आहेत. शिक्षणाच्या वाटेवर मोठी वाटचाल केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकही क्षेत्र असं राहिलेलं नाही जिथे महिला आघाडीवर नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची यशस्वी घोडदौड सुरू आहे. मग असं असताना राजकारणांमधल्या राजनीतीतल्या वेगवेगळ्या संधीपासून त्यांना दूर ठेवणं हे तितकंसं योग्य नाही. महिलांच्या मध्ये ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा उपयोग करून मला असं वाटतं की या देशाचं भविष्य अधिक सुधारायला मदत त्याच्यामुळे होणार आहे. आता तुम्ही असं विचारलं की नेमके कुठले प्रश्न सोडवण्याला मदत होईल. तर आजपर्यंत प्रलंबित राहिलेले असे खूप प्रश्न आहेत आणि महिलांच्या दृष्टीने बघायला गेलं तर आरोग्य, पाणी, स्वच्छता, महिलांची सुरक्षा हा तर आपल्या देशातला ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. असं वाटतं की महिला जेव्हा राज्यकर्त्या बनतील तेव्हा हे सगळे प्रश्न सोडवायला नक्की मदत होईल. आता हे प्रश्न कसे सोडवले जातील तर जेव्हा महिला उच्च शिक्षण घेतील तेव्हा त्या या अधिकार पदात जास्त येतील. मग त्यांचं उच्च शिक्षण घेण्यामध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत तर कुटुंबातलं एक प्रकारचं जे सामाजिक भान असायला हवं त्याच्यामध्ये विकास होणं आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांसाठी असलेले वसतिगृह असणं हे आवश्यक आहे. मुलीच्या विवाहाचं वय हे अधिक वाढणं आवश्यक आहे. आपल्याकडे आजही बालविवाह होण्याचं प्रमाण मोठं आहे आणि त्या बालविवाहामुळे होणारे माता मृत्यू, बालक मृत्यू ह्याही समस्या मोठ्या आहेत. मला असं वाटतं की महिला त्यांच्यामध्ये अंतर्गतच एक प्रकारचं शहाणपण आहे परंपरेने आलेलं, आई आजीकडून आलेलं आणि त्याला मिळालेली शिक्षणाची जोड. त्यामुळे महिला ह्या मुळात त्यांचा स्वभाव संवेदनशील त्यामुळे त्या अधिक या सगळ्या समस्यांचा विचार अधिक संवेदनशीलपणे करतील. दुसरं महत्त्वाचं असतं की हे सगळं त्यांना भोगायला लागतं. लांबवर पाणी आणायला जायचं असेल एखाद्या गावात तर त्या ठिकाणी पाण्यासाठी लागलेली रांग डोक्यावर हंडे घेऊन ही महिलांची असते. पुरुष पाणी भरतायत हे दृश्य फारच विरळ आहे. महागाई भडकली, घराचं व्यवस्थापन कसं करायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांचा सामना त्या करतच असतात. तो सामना स्वतः करत असताना जेव्हा त्या अधिकार पदावर येतील त्यावेळेला मला असं वाटतं की खूप काही बदल होतील असा विश्वास वाटतो.
आपल्याकडे म्हटलंच आहे की आई ही सगळ्यात मोठी मॅनेजमेंट गुरु आहे. हो हो, आणि गृहमंत्री त्यामुळे- म्हणतो आपण त्यांना हो. घरातली. त्यामुळे ती जसं घर सांभाळते, घर सांभाळताना मिळेल त्या आपल्या आर्थिक इन्कममध्ये ती घर चालवते. त्याच्याच बरोबर पर्यावरणाचा विचार करते, घरातल्या सगळ्यांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जावे ह्याचा एकाच विचार वेळेला करते. ती अनेक एकाच गोष्टी वेळेला अनेक किती गोष्टी सहजपणे करत असते. ती करत असते आणि त्यामुळे देशाचे प्रश्न सुद्धा ती अधिक संवेदनशीलतेने सोडवेल असा विश्वास नक्की वाटतो. खरं आहे, आपण म्हणतो की राजकारणामध्ये महिलांचा टक्का वाढल्यानं देशाच्या धोरण निर्मितीत एकूण निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग कशा प्रकारे अपेक्षित आहे, म्हणजे आत्ताही महिलांची मानसिकता कशी आहे आणि ती कशी असायला हवी, म्हणजे तुम्ही आता इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करता आहात तर तुमचा अनुभव कसा आहे आणि ती कशी मानसिकता असायला हवी असं तुम्हाला वाटतं? खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. इतकी वर्ष महिलांचं काम करत असताना असं लक्षात येतं की स्त्रीची जी जीवन इच्छा आहे ती अतिशय चिवट आहे. अनेक संकटांवर मात करत आपल्या कुटुंबाला ती पुढे नेत असते. सहजासहजी ती हार मानत नाही ती कधी. सोशिक असते. एखाद्या वेळेला कुटुंबामधली आई गेली तर कुटुंबाला बऱ्याच समस्या येतात. खरं. वडील गेले तर आजकाल आई मात्र अतिशय समर्थपणाने आपलं कुटुंब पुढे नेत असते. आणि आज आपण बघायला जाल ना तर एक तर महिला अनेक जे समस्या असतात ते स्वतः सोसते आणि त्याच्यातून ती मार्ग काढत असल्यामुळे ती शांतपणे विचार करते. आणि आजकाल तर आम्ही असं बघतोय की छोट्या छोट्या गावांमध्ये, शहरांमध्ये छोट्या छोट्या चळवळीच्या माध्यमातून महिलांनी इतकं मोठं सामाजिक कार्य केलेलं आहे. तर या सगळ्या ह्याच्यातून महिला आजची ही चॅम्पियन ऑफ द चेंज आहे. ती बदलाची शिल्पकार आहे आणि त्यामुळे असेच सकारात्मक बदल ती राज्यव्यवस्थेत सुद्धा आणेल असा खरंच विश्वास वाटतो. अगदी उदाहरण एक देते फक्त की गेल्या काही काळामध्ये म्हणजे गेल्या 30-40 वर्षात बचत गट ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातल्या महिलांनी असे अनुभव सांगितले की आजवर नवरा घरात माझ्याशी बोलला नव्हता कधीही, पण जेव्हा मी बचत गटात जायला लागले आणि माझ्या त्या बचत गटाद्वारे मला कर्ज मिळणार आहे, त्यातनं एखादी गाय म्हैस घेता येणार आहे, एखादं शेतातलं अवजार घेता येणार आहे, हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याने माझ्याशी येऊन बोलला आणि मला म्हणाला आपल्यालाही कर्ज मिळेल का बघ. मला इतका आनंद त्या दिवशी झाला. म्हणजे बघा, एक बचत गटातली स्त्री तिला किती छोटंसं एक अधिकार म्हणू, एक विशेष गोष्ट तिला मिळालेली आहे. निर्णय घेण्याचा आर्थिक अधिकार बाबतीत तिला तिच्या हातात एक काय म्हणू त्याला, शस्त्र नाही म्हणता येणार, एक चांगली गोष्ट तिला प्राप्त झालेली आहे. तर तिच्यात एवढा तिच्या सांसारिक जीवनामध्ये बदल होतो. मग जर ती राज्यपदावरती आली आणि तिथे ती राज्यकारभार करायला लागली, त्याच्यामध्ये ती स्त्रियांविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांचं ती पुनर्परीक्षण करू शकते. ते स्त्रीला अधिक म्हणजे स्त्रियांना स्नेही असे कायदे कसे बनतील याचा विचार ती करू शकते. त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या धोरणांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महिलांसाठी आवश्यक आहेत याचा विचार ती करू शकेल आणि ह्याच्यातून खूप चांगलं परिवर्तन घडेल असा विश्वास वाटतो. नक्कीच नक्कीच. पुढे आपण बघूया मॅडम की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं जे आरक्षणाचा अनुभवाचा आधार घेत महिला आरक्षण लागू केल्यानंतर कशा पद्धतीने गुणात्मक बदल संभवतात असं तुम्हाला वाटतं, की देशाच्या भविष्यावर याचा परिणाम कसं होईल असं तुम्हाला वाटतं? की जसं तुम्ही म्हणतात की ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण असं म्हणू की पहिल्यांदा जेव्हा महिला सरपंच झाली तेव्हा कशी बदलायला सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतं? जेव्हा महिला सरपंच आणि म्हणजे महिला नगरसेविका या सगळ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली तेव्हा ग्रामीण भागातलं चित्र तर खरंच सकारात्मक पद्धतीने बदलायला लागलं. म्हणजे एका सरपंच झालेल्या स्त्रीला जेव्हा 15 ऑगस्टला झेंडावंदनाची संधी मिळाली त्यावेळेला तिने अशी भावना व्यक्त केली की आजवर मातीमोल जीवन मी जगत होते, घरासाठी काबाड कष्ट करत होते, कोणालाच त्याची फार पर्वा नव्हती, पण आज मी देशाचा ध्वज फडकवलाय आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनाचं सोनं होऊन गेलंय, अशा प्रकारची भावना तिने व्यक्त केली आहे. आणि आणखी उदाहरणं मी तुम्हाला देईन, फक्त आपल्या देशातलीच नाही बाहेरच्या देशातली सुद्धा आहेत की आफ्रिकेतल्या संसदेत सुद्धा जेव्हा महिलांचा प्रमाण वाढलं तेव्हा त्यांनी पिण्याच्या पाण्याचे, आरोग्याचे असे खूप मोठे प्रश्न सोडवले. इव्हन आपल्या देशात सुद्धा महिलाविषयक जेव्हा चांगल्या चांगल्या योजना सुरू झाल्या त्यावेळेला महिलांच्यासाठी खूप गोष्टी सकारात्मक अशा घडत गेल्या. मग त्यांना आलेल्या बायोगॅसमुळे त्यांची चुलीच्या धुरापासून मुक्तता झाली. स्वच्छ भारत मिशनमुळे उघड्यावर शौचाला जाणं हे महिलांसाठी किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आजही काही प्रमाणात त्याचा सामना महिलांना करावा लागतो, पण काही प्रमाणात महिलांना त्याच्यातून बाहेर येता आलं
नळाद्वारे पाणी पोचलं आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठीची असलेली वणवण काही प्रमाणामध्ये कमी झाली. अशा अनेक गोष्टी महिलांच्या बाबतीत घडल्या. आजही म्हणजे आज आता बघायला जाल तर आपण विचार केला तर सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी या विषयामध्ये पदवीधर होणाऱ्या महिलांची संख्या वाढली. खरंय, खरंय, म्हणजे खरंय. जेव्हा उच्च महिलांचा शिक्षणाने विचार कसा- करता, अगदी, जेव्हा अगदी. धोरणं बदलली गेली काही काळामध्ये, त्यामुळे असं वाटतं की हे जे बिल आलेलं आहे याच्या मागे फार मोठं वैचारिक असं विचार आहे खरंय, आणि खरंय. महिलांच्या आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीचा विचार अगदी त्याच्यामध्ये अगदी केलेला आहे. अगदी खरंय. मॅडम जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. अगदी थोडक्यामध्ये काय सांगाल की राजकारणामध्ये महिलांचा सहभाग हा केवळ प्रतिमात्मक न राहता तो सक्षम सहभाग असायला हवा, हे या विधेयकाद्वारे सरकारनं सुनिश्चित केलंय. तर याबद्दल अगदी थोडक्यात काय हो, सांगाल? अगदी थोडक्यात खरंच सांगते. आणि ते म्हणजे असं की स्वामी विवेकानंदांनीच म्हटलेलं आहे की स्त्रियांना पारंपरिक ज्ञान आहेच, त्यांना फक्त शिक्षण द्या, त्या त्यांचे हरेक त्यांच्या पुढचे प्रश्न सोडवतील. तसंच आपल्या इथं सुद्धा झालेलं आहे असं लक्षात येतं. महिलांनी पहिल्यांदा जेव्हा हे आरक्षण मिळालं तेव्हा त्या पहिल्यांदा मुक्या बाहुल्या राहिल्या, पण लवकरच त्यांनी आपली राजकीय जागरूकता आहे ती सिद्ध केली आणि स्वतः गावाच्या, आपल्या भागाच्या राज्यकारभारामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. मला वाटतं स्त्री पुरुष समानता ही गोष्ट आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजून येईल आणि ती येत असतानाच ती यायला मदत व्हायला हे जे बिल आहे हे नक्कीच मदतरूप होईल असं वाटतं. खरंच मॅडम, आज तुम्ही इथे आलात, या विधेयकाबद्दल अनेक वेगवेगळे पैलू तुम्ही उलगडून दाखवले, वेगवेगळ्या उदाहरणां दाखल, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. वळूया पुढच्या बातम्यांकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे चॅन्सलर डॉक्टर